चला विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स 6वीमधील मॅथमॅटिक्स यामधील पहिल्या चॅप्टरचा अभ्यास करू. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. यामध्ये आपल्याला काही भौमितीमधील काही बेसिक कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट तर आपण पॉईंट याचा अभ्यास करणार आहोत. पॉईंट म्हणजे नेमकं काय? बिंदू कसे असतात तर इथं बघा दर्शवलेले आहेत. हे 3 डॉट दिसत आहेत. यांना नेमकं काय आहेत बघा. अ पॉईंट इज शोन बाय टिनी डॉट. टिनी डॉट असतात या पद्धतीने. याला आपण काय म्हणतो? पॉईंट्स. त्यानंतर या पॉईंटला नेमिंग करताना आपण कॅपिटल लेटर्समध्येच करतो. म्हणजेच काय, या अल्फाबेट असतात. कॅपिटल पी, कॅपिटल ए, कॅपिटल टी, या पद्धतीने आपण अल्फाबेटद्वारे यांना नेमिंग करत असतो. त्यानंतर पुढं आपण पाहणार आहोत लाईन सेगमेंट अँड लाईन्स. लाईन सेगमेंट म्हणजे नेमकं काय तर आता इथं बघा एक लाईन ड्रॉ केलेली आहे, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे, ज्याला की 2 एंड पॉईंट दिसत आहेत. या साईडला पण एक पॉईंट आहे ए आणि दुसऱ्या साईडला पण एक पॉईंट आहे बी. दोन्ही साईडला पॉईंट आहेत, एंड पॉईंट आहेत. त्यामुळं याला लाईन सेगमेंट असे म्हणतात. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. लाईन सेगमेंटला आपण लिहिताना कसं लिहितो, वाचताना कसं वाचतो तर रीड ॲज बघा सेगमेंट ए बी और सेग ए बी, किंवा यालाच दुसऱ्या पद्धतीने पण वाचता येतं सेगमेंट बी ए और सेगमेंट सेग बी ए. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे लाईन. लाईन म्हणजे रेषा. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर या लाईनमध्ये काय फरक दिसतो आपल्याला या दोन्हीमध्ये. इथं एंड पॉईंट होते पण इथं एंड पॉईंट दिसत नाही आहे. तिथं ॲरो दिसत आहेत. ॲरोचा मिनिंग काय आहे तर ही आपल्याला स्ट्रेच करता येते, म्हणजे पुढे वाढवता येते. दोन्ही डायरेक्शनने ही वाढवता येते. त्यामुळे याला आपण लाईन म्हणतो, रेषा म्हणतो. लाईन हॅज नो एंड पॉईंट. त्याला एंड पॉईंट नसतात. वी यूज ॲरोहेड ॲट बोथ एंड ऑफ द लाईन, म्हणजे दोन्ही साईडला आपण ॲरोने त्याला दर्शवत असतो. आणि याला वाचताना कसं वाचतो बघा, रीड ॲज लाईन ए बी और लाईन बी. बघा लाईन सेगमेंटला दोन्हीकडून एंड पॉईंट असतात, याला रेषाखंड म्हणतो आपण. आणि रेषाला आपण दोन्ही बाजूला एंड पॉईंट नसतात, ॲरो असतात आणि ते पुढं वाढवता येते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे रेज म्हणजे किरण. आता किरण आपल्याला माहिती आहे बाणासारखा आकार असतो आणि त्याला एक एंड पॉईंट असतो, एक स्टार्टिंग पॉईंट असतो आणि पुढे ती कंटिन्युअसली वाढत जाते. पुढच्या डायरेक्शनला ती कंटिन्युअसली वाढत जाते. हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याला ओरिजिन असे म्हणतो आपण. रे हा एक प्रकारचा लाईनचाच पार्ट आहे आणि तो स्टार्ट होतो एका पॉईंटपासून आणि फॉरवर्ड पुढं कंटिन्युअसली वाढत जातो. कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन पुढे कंटिन्युअसली वाढत जातं. द स्टार्टिंग पॉईंट इज ओरिजिन. इथं ओरिजिन कोणता आहे मग? ओरिजिन ए. मग आता या रेला वाचायचं कसं तर ओरिजिनपासून त्याची वाचायचं आपण स्टार्ट करतो. म्हणजे काय, रे ए बी. पण आपण याचं नाव रे बी ए असं लिहू शकत नाही. त्याचा स्टार्टिंग पॉईंट जिथे असेल तिथून आपण त्याला नेमिंग करतो, म्हणजेच काय, रे ए बी. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे बघा. आता काही नोट्स आहेत. एक पॉईंट ड्रॉ केलेला आहे. या पॉईंटमधून पॉईंट पी, या पॉईंटमधून किती लाईन्स ड्रॉ करता येतील बरं तर या पॉईंटमधून आपल्याला इनफायनाइटली मेनी म्हणजे अनंत रेषा ड्रॉ करता येतात. इथं बघा मी ड्रॉ करून सांगितलं. म्हणजेच काय, ॲन इन्फानाईट नंबर ऑफ लाईन्स. इन्फानाईट म्हणजे अनंत. लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. एका पॉईंटमधून आपल्याला इन्फानाइटली मेनी लाईन्स ड्रॉ करता येतात. पुढची कन्सेप्ट आहे कॉन्करंट लाईन्स. व्हॉट इज अ कॉन्करंट लाईन्स तर एक संपाती रेषा. म्हणजेच काय, एका पॉईंटमधून दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईन ड्रॉ करता येत असतील. बघा इथं आपण ड्रॉ केले आहेत. एकाच पॉईंटमधून जाणाऱ्या भरपूर रेषा दिसत आहेत. या सगळ्या काय आहेत, कॉन्करंट लाईन्स आहेत. बघा, वेन 2 or more lines pass through द सेम पॉईंट, एका सेम पॉईंटमधून पास होते, देन दे आर कॉल्ड कॉन्करंट लाईन्स. त्यांना आपण कसल्या रेषा म्हणतो? कॉन्करंट
लाईन्स अँड द कॉमन पॉईंट थ्रू विच, जो कॉमन पॉईंट आहे पी, याला काय म्हणतो आपण, पास इज कॉल्ड देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स, एक संपात बिंदू, त्याला आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे बघा, आता इथं पण एक नोट आहे बघा, 2 पॉईंट ड्रॉ केलेले आहेत. या 2 पॉईंटमधून जाणाऱ्या किती रेषा सापडतील आपल्याला, तर 2 पॉईंटमधून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला ड्रॉ करता येते. इथं ड्रॉ करून दाखवलं आहे बघा. इथं काय म्हणतो बघा, 1 अँड ओनली 1, एकच लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट, 2 पॉईंटमधून आपण एकच रेषा ड्रॉ करू शकतो. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहेत कोलिनियर पॉईंट, एक रेषीय बिंदू. व्हॉट इज अ कोलिनियर पॉईंट्स, तर एका सरळ रेषेवर, एका स्ट्रेट लाईनवर 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू दिसले. आता इथं 3 दिसत आहेत, पी, क्यू आणि आर, एका स्ट्रेट लाईनवर 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट एका स्ट्रेट लाईनवर असतील तर त्यांना आपण कोलिनियर पॉईंट्स असे म्हणतो. बघा, देअर 3 or more than 3 points which lie on a single straight line are called said to be collinear point. आपण त्यांना काय म्हणतो, कोलिनियर पॉईंट्स म्हणतो. इथं बघा, इथं पॉईंट्स पी, क्यू आणि आर हे कोलिनियर आहेत का, तर एका स्ट्रेट लाईनवर आहेत. आता त्यावरूनच पुढची कन्सेप्ट आली नॉन कोलिनियर पॉईंट, नैकरेषीय बिंदू. मग आता नैकरेषीय बिंदूचं आपल्याला माहिती आहे काय, जर आपण 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेवर ड्रॉ करत येत नसतील तर आपण काय म्हणतो, नॉन कोलिनियर. पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट्स. इथं बघा, नॉन कोलिनियर पॉईंट दिसत आहेत, ए, बी आणि सी. जर आपण हे ड्रॉ करून घेतले, जॉईन करून घेतले, तर आपल्याला 3 वेगवेगळ्या लाईन ड्रॉ झालेल्या दिसतील. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे प्लेन, प्रतल. आता आपल्या मॅथमॅटिक्समध्ये फ्लॅट सरफेस जिथं दिसतो आपल्याला त्याला आपण प्लेन म्हणतो. मग फ्लॅट सरफेस कोणते, बघा इथं दिसत आहेत, टेबल, टी व्ही, LPG गॅस, अजून विंडो, डोअर, ब्लॅकबोर्ड, भिंत. या पद्धतीने आपण सांगू शकतो की अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन, आणि या पद्धतीने आपण त्याला दर्शवतो. त्यानंतर पॅरलल लाईन्स म्हणजे नेमकं काय. आता जर तुम्ही बघितलं या पेजवरच्या रेषा, या कशा लाईन्स आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत का, टच होत आहेत का, छेदत आहेत का, नाही. त्यामुळं यांना आपण पॅरलल लाईन्स असे म्हणतो. बघा, लाईन्स विच लाय इन अ सेम प्लेन, एका सेम प्लेनमध्ये असतात, बट डू नॉट इंटरसेक्ट आर कॉल्ड टू बी पॅरलल टू ईच अदर. एकाच सेम प्लेनमध्ये आहेत आणि त्या एकमेकींना इंटरसेक्ट होत नाहीत, अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स असे म्हणतो. बघा, आज आपण काय पाहिलं, फर्स्ट तर आपण पाहिलं पॉईंट्स, बिंदू, टिनी डॉट जे असतात त्याला आपण पॉईंट्स म्हणतो. इथं पॉईंट्स दर्शवलेले आहेत, पॉईंट पी, पॉईंट ए आणि पॉईंट टी. त्यानंतर आपण लाईन सेगमेंट ही कन्सेप्ट पाहिली. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड, याला दोन्ही बाजूने एंड पॉईंट असतात आणि वाचताना सेगमेंट ए बी और सेग ए बी किंवा सेगमेंट बी ए और सेग बी ए या पद्धतीने आपण वाचू शकतो. त्यानंतर आपण लाईन ही कन्सेप्ट पाहिली. लाईनला दोन्ही साईडला ॲरो असतात, एंड पॉईंट नसतात. ही पुढे वाढवता येते, दोन्ही साईडने वाढवता येते आणि वाचताना याला लाईन ए बी और लाईन बी या दोन्ही पद्धतीने वाचू शकतो. यालाच कसं वाचू शकतो, लाईन पी क्यू और लाईन क्यू पी. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे रेज. इथं सूर्याचे किरण, टॉर्च हे दिसत आहेत. याला काय असतात, एक स्टार्टिंग पॉईंट असतो आणि पुढे ती कंटिन्युअसली वाढत जाते. इथं रे पी क्यू काढलेली आहे. याला वाचताना बघा, रे पी क्यू असं वाचतो, पण रे क्यू पी असं वाचत नाहीत. नॉट रीड ॲज रे क्यू पी या पद्धतीने. त्यानंतर एकाच पॉईंटमधून आपण इन्फानाइटली मेनी लाईन्स ड्रॉ करू शकतो आणि त्या एकाच पॉईंटमधून 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन ड्रॉ होत असतील तर त्यांना कोणत्या लाईन्स म्हणतो, कॉन्करंट लाईन्स. आणि जो पॉईंट कॉमन असतो त्यामध्ये त्यांना आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स असे म्हणतो.
त्यानंतर आपण पाहिलं दोन पॉईंटमधून एकच डिस्टिंक्ट लाईन ड्रॉ करता येते. त्यानंतर पुढं पाहिलं आपण कोलिनियर पॉईंट. 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट एका सरळ रेषेवर असतील, स्ट्रेट लाईनवर असतील, तर आपण त्यांना कोलिनियर पॉईंट असे म्हणतो. नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे काय? जर ते पॉईंट एका स्ट्रेट लाईनवर नसतील तर आपण त्यांना नॉन कोलिनियर पॉईंट असे म्हणतो. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे प्लेन. प्लेन म्हणजे काय? आपल्या मॅथमॅटिक्समध्ये प्लेन म्हणजे फ्लॅट सरफेस असतो. आपण बघितलं टेबल, TV, LPG गॅस, डुअर, परत स्टूल, ब्लॅकबोर्ड, वॉल, या पद्धतीने जे आकार दिसतात आपल्याला, सरफेसेस दिसतात, त्यांना आपण प्लेन म्हणतो. आणि त्याच प्लेनमध्ये अशा लाईन्स दिसल्या ज्या की इंटरसेक्ट होत नसतील एकमेकांना, तर त्यांना आपण पॅरलल लाईन्स असे म्हणतो. आता या पेजवर बघा, या पेजवर अशा लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. या ज्या लाईन्स आहेत त्या पॅरलल लाईन्स आहेत. या लाईन्स ज्या आहेत आपल्या त्या कसल्या आहेत? पॅरलल लाईन्स आहेत. थँक्यू.